नमस्कार, मी निधी खेर. कोकण न्यूज एक्सप्रेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्र विशेष आपण भाग करतोय. आज आपण भेटणार आहोत स्नेहल मेस्त्री आणि अपूर्वा शहाणे यांना. या दोघींनी वेगळ्या क्षेत्राकडे आपलं पाऊल वळवलेलं आहे. ते क्षेत्र नेमकं कोणतं आहे आणि त्यामागची भावना काय आहे, ती संकल्पना काय आहे, याबद्दलची अधिक माहिती आपण त्या दोघींकडून जाणून घेऊया. तुमच्या दोघींचे खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. तुम्ही रत्नागिरीमध्ये होम स्कूलिंग सुरू केलेलं आहे, तर ती संकल्पना काय आहे, काय सांगाल? साधारण जून 2022 पासून आपण रत्नागिरीमध्ये हे शाळा नाही म्हणता येणार, ज्याला आम्ही ॲक्च्युली ओपन स्कूल किंवा होम स्कूल म्हणतो, कारण तो मध्य गाठला आहे. म्हणजे हे मुळात सुरू कशासाठी झालं आहे तर ते आमच्या स्वतःच्या मुलांसाठी झालं आहे. कारण आम्हाला वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आमच्या मुलांना द्यायचं होतं. वेगळ्या पद्धतीने, या शब्दाची जास्त हे सांगेन की एक्सपिरियन्शियल पद्धतीने आमच्या मुलांनी शिकावं अशी आमची इच्छा होती. आणि त्यामुळे आम्ही म्हटलं की काही समविचारी पालक एकत्र आलो आणि म्हटलं की चला आपणच सुरू का नाही करायचं. किमान आपल्या डोक्यातल्या ज्या काही संकल्पना आहेत, ज्या काही आयडियाज आहेत, जो आपला अभ्यास आहे, तर मग तो आपण आजमावून बघूया, करून बघूया असं म्हणून ती सुरुवात झाली. आणि आनंदालय एक्सपिरियन्शियल होम स्कूल असं आपण सुरू केलं. आणि हे होम स्कूलिंग का करावं असं वाटलं हे तुम्ही आत्ता मला सांगितलं. पण मग इथला अभ्यासक्रम तुम्ही कशा रीतीने घेता किंवा मग पासआउट करण्याचा क्रायटेरिया काय असतो? नाही, आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. एकतर आपण म्हटलं तसं हे होम स्कूलिंग असल्यामुळे मुळात ही शाळा कुठल्याही अर्थाने नाही, ही एक पहिली गोष्ट. म्हणजे शाळेसारखं ठराविक टाईम टेबल किंवा तासिका जशा लागतात तसं इथे नाही. मुलं अत्यंत मोकळेपणाने शिकत असतात. पण हा मोकळेपणा असला तरी मग काहीच अभ्यासक्रम नाही का किंवा सगळी बेशिस्त आहे का, तर असंही नाही आहे. परत त्याचा सुवर्णमध्य आपण गाठतोय. NCERTचा अभ्यासक्रम आपण डोळ्यासमोर ठेवतो आणि परीक्षेसाठी तुम्ही जसं म्हणालात त्यासाठी आपण NIOS म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंग अशी एक भारत सरकारचीच संस्था आहे. म्हणजे जसा SSC बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, तर तसा NIOS हा ओपन स्कूलिंगसाठी बोर्ड आहे. तर त्यांच्या अंतर्गत 3री, 5वी, 8वी, 10वी आणि 12वी या स्टेजेसना त्यांच्या बोर्ड एक्झाम्स होतात आणि आपण आपल्या मुलांना त्यांच्या परीक्षांना बसवतो. आपल्या मुलांनी म्हणजे आत्ता आपली जी 8वीला मुलं आहेत त्यांनी 5वीला NIOS मधून परीक्षा दिली यशस्वीपणे. यावर्षी आपली 2 मुलं 8वीत परीक्षा देणार आहेत, एक मुलगा 3रीची परीक्षा देणार आहे. तर सर्टिफिकेशनसाठी आपण NIOS या संस्थेची मदत घेतो. आणि रेग्युलर एक्झाम्स असं म्हणाल तर मुळात आपली मुलांची संख्या कमी असल्यामुळे लेखी परीक्षा ही घ्यावी लागतेच, पण आपलं दैनंदिनच त्यांच्याबद्दलचं काय म्हणूया सुरू असतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुलं असली तर जसं त्यांना फक्त एका पेपरमधून समजून घ्यावं लागतं तसं आम्हाला होत नाही. सुदैवाने आम्हाला रोज त्यांच्याबद्दल सगळं समजून घेता येतं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बाहेरच्या मुलांना जर इथे सहभागी व्हायचं असेल तर इथे काही असे उपक्रम आहेत का की बाहेरच्या मुलं इथे सहभागी होऊ शकतात? हो, अर्थातच खूपच चालतात. कारण म्हटलं तसं सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर आम्ही काम केलं होतं. कारण होमस्कूलिंग करताना ही मुलं काही ठराविक, म्हणजे सुरुवातीला तर आमची 3च मुलं होती आणि मग 3 मुलांमध्ये त्यांच्या सामाजिक विकसनाचं काय असा एक प्रश्न आम्हाला सगळेजण विचारत होते. आणि म्हटलं की नाही, हा मुद्दा अगदीच बरोबर आहे. कारण ही 3घच जण जर दिवसभर एकत्र राहत असतील तर त्यांना जे पिअर शेअरिंग असायला पाहिजे ते मिळणार नाही. आणि मग त्या दृष्टीने म्हणून आम्ही असा विचार केला की अशा काही उपक्रमांची रचना करूया की ज्याच्यात आपण बाहेरच्या विद्यार्थ्यांना पण समाविष्ट करून घेऊ शकू. आणि मग त्याच्यातलं विचारमंथन होत होत किंवा जसं सुचत गेलं तसं अनेक हे उपक्रम सुचत गेले. त्यातला एक म्हणजे गड किल्ल्यांना भेटी देणं. आता आमची मुलं जवळपास इथले सगळे किल्ले फिरून झालेत रत्नागिरीच्या आसपासचे. आणि त्यांचा इतिहासाचा अभ्यास हा तिथे जाऊनच होतो. म्हणजे इतिहास वर्गात फार कमी शिकवतो आम्ही, भूगोल फार कमी शिकवतो वर्गामध्ये. सगळं जाऊन प्रत्यक्ष त्या साईट्सवरती जाऊन जर ते शिकता आलं तर असं.
त्यामुळे गड किल्ल्यांचा या ज्या भेटी असतात त्याच्यात आपण बाकीच्या मुलांना इव्हन पालकांना सुद्धा आमंत्रित करतो की तुम्ही येऊन आमच्यासोबत येऊ शकता. याशिवाय निवासी शिबिरं घेतो आपण. दर मे महिन्याच्या सुट्टीत आपली निवासी शिबिरं असतात आणि तीही म्हणजे प्रत्यक्ष तिथल्या काय म्हणूया आपण जिथल्या गावात जाऊ तिथल्या गावातला एकूण राहणीमान समजून घेण्याच्या दृष्टीने किंवा असा आपला हे असतो. किंवा अगदी शहरातली मुलं असतील तरी त्यांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊन बघावा, तसं राहता त्यांना यायला पाहिजे. एक आपली मुलं ज्या कम्फर्ट झोन्समध्ये राहत असतात त्यातनं जरा बाहेर पडून त्यांनी एक वेगळं आयुष्य अनुभवावं असा एक असतो. गणपती कार्यशाळा असतात, गणेश मूर्ती कार्यशाळा आपण घेतो. त्याच्या व्यतिरिक्त छोट्या मुलांसाठी आपण आता पूर्णवेळ काही ॲक्टिव्हिटी सुरू केल्यात ज्याच्यामध्ये 2.5 ते 4 वयोगटासाठी शिकू आनंदे म्हणून एक आपण हे डिझाईन केलं आहे, ज्याच्यात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आणि नंतर 4 ते 6 वयोगटासाठी शिकू आनंदे असंच नाव आहे त्याचंही, पण तो दुसरा गट येतो आणि त्यातही मुलं येऊन सहभागी होतात आपल्याकडे. या व्यतिरिक्त कृतीयुक्त पाळणाघर असंही आपण सुरू केलं आहे की आपण जनरली पाळणाघर म्हटल्यानंतर काय मुलं फक्त बेबी सिटिंग या टाईप होत असतं, तर असं न होता मुलांनी इथे येऊन काही ॲक्टिव्हिटी बेस्ड करावं असंही चालतं आपल्याकडे. आणि मुळात होमस्कूलिंग, मी परत एकदा महत्त्वाच्या मुद्द्याकडे येईन की होमस्कूलिंग हे काय आहे किंवा वेगळं का म्हणायचं याला क्षेत्र. तर आपली म्हणजे गार्डनर नावाचा एक शिक्षणशास्त्रज्ञ आहे, तर त्याचं ॲक्च्युली असं होतं की बहुविध बुद्धिमत्ता जी काही आहे तर याचं एक्सप्लोरेशन व्हायला पाहिजे आणि आमची मुलं ते इथं महत्त्वाची गोष्ट ती असते की मुलं आपल्याला काय आवडतंय, आपल्याला कशात गती आहे किंवा आपल्याला बाबा या क्षेत्रात पुढे काम करता येऊ शकतं का, या सगळ्याची चाचपणी इथं व्हायला हवी आणि मग त्या दृष्टीनेची पायाभरणी आपण सगळी इथे त्यांची करून घेतो. खरंच तुमचा हा छान उपक्रम आहे. या उपक्रमाला तुमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आज आपण एका वेगळ्या क्षेत्राकडे वळलेल्या दोन्ही महिलांना भेटलेलो आहोत. आपण पुन्हा अशाच एका मुलाखतीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.